शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल। पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी 21 जानेवारीला। दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी 2 तास दिले जाणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीच्या भाजप प्रवेशावरून नवा वाद। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुळेंची मागणी। जालन्यात युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचा भाजपला इशारा। युतीचा प्रस्ताव देऊनही भाजपचा रिप्लाय नाही, खोतकरांची टीका। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानी यांची मागणी। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा दहशतवाद्यांचा होता कट। अटकेतील आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर। दिल्ली स्फोटानंतर सर्वात मोठा खुलासा। फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केलेला, तर लपवलेल्या 300 किलो अमोनियम नायट्रेटचा शोध सुरू। सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही समोर। कारमध्ये स्फोट होतानाची दृश्य ही सीसीटीव्ही मध्ये कैद। दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट। मोदींकडून LNJP रुग्णालयाला जखमींची विचारपूस। वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये घेतली मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा। वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान।